न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दुहेरी हत्याकांडाने मनमाड शहर हादरले। माथे फिरूने दगडाने ठेचून हत्या केली। हत्येचे कारण अस्पष्ट। मारेकरी पोलिसांच्या ताब्यात। आताची सर्वात मोठी बातमी। एका माथे फिरूने 2 जणांची डोक्यात दगड घालून निघृणपणे हत्या केली। भरवस्तीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने मनमाड शहर हादरले आहे। मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गावर चोपडा पंपासमोर तर दुसरी घटना बस स्थानकाजवळील पेट्रोल पंपानजीक ही घटना घडली। हत्या झालेले दोघे जण मोलमजुरी करून रात्रीच्या वेळी मिळेल तिथे झोपत होते। रात्री झोपत असताना माथे फिरूने दगडाने ठेचून ही हत्या केली। हत्येची कारण अस्पष्ट असून पोलिसांनी माथे फिरूला ताब्यात घेतले आहे। पोलीस अधिक तपास करीत आहे। मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज पहाटे 2:30-3:15च्या आसपास सुमारास रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 2 व्यक्तींची एका व्यक्तीने डोक्यात दगड घालून निगृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। दोन्ही घटनांमध्ये साधारणतः 300 ते 350 मीटरचं अंतर आहे। पहिली घटना केल्यानंतर जे HP पेट्रोल पंप आहे नगीना मशीदपासून 100-150 मीटरच्या अंतरावरती मालेगावकडे जाणाऱ्या वाहिनीवरती त्या ठिकाणी जेव्हा तो त्या झोपलेल्या मयत व्यक्तीच्या डोक्यात दगड घालत होता त्यावेळेस त्या ठिकाणून जाणाऱ्या 2 त्या 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी त्याला हटकलं आणि त्याला ते कृत्य करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या अंगावर पण तो दगड घेऊन धावल्यानंतर ते डायरेक्ट पळत आले पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनवरून ठाणे अंमलदार डायल 112चा कर्मचाऱ्यांनी रात्रग्रस्त पाळीचे गाडीवरील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी गेले। त्यांना पाहून तो पळून गेला जवळ आणि त्यानंतर लागलीच्या जखमी व्यक्तीला तात्काळ उपचाराची मदत असल्यामुळे त्याला तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलवून सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मनमाड येथे भरती करण्यात आले। त्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीने सदर इसमाचा शोध घेतला असता बोरी कंपाऊंडकडे जाणारा जो अंडरपास आहे त्या ठिकाणी सदर व्यक्ती दिसून आली। त्यांनी ओळखून सांगितले याच व्यक्तीने त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये दगड मारलेले आहेत। पोलीस पथकाला पाहताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगड मारायचा प्रयत्न केला। दगड मारलेही पोलीस गाडीमध्ये फायबरच्या ज्या ढाली असतात त्या ढालीचा वापर करून त्याच्या जवळ जाऊन त्याला चितापणे ताब्यात घेतलं। त्याला उपचारकामी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला भरती करण्यात आलं। मीनवाईल जो जखमी इसम होता त्याला मालेगाव येथे उपचाराकरता रिफर करण्यात आलं। 2 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्यासोबत पाठवण्यात आलं होतं आणि दरम्यान रस्त्यातच त्याने पोहोचण्या अगोदरच त्याच्या डेथ झाली। हे चालू असतानाच सकाळी 6:30च्या आसपास भारत पेट्रोलियमच्या बाजूला बसस्टँडच्या भिंतीलगत एका झोपलेल्या इसमाचा अशाच प्रकारे डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याबाबत माहिती मिळाली। त्यानंतर त्याही व्यक्तीचं बघितलं तर त्याच्याही डोक्यातच दगड घातलेला होता। त्यावरून एकाच व्यक्तीने दोन्ही घटना केलेल्या असून त्या संबंधी मनमाड शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। सदर व्यक्तीला सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येथे जाऊन विचारपूस केली असता त्याची जे असंबंध बोलणं होतं त्यावरून त्याच्याबद्दल मानसिकरित्या तो सक्षम आहे किंवा नाही याबाबत खातरजमा होत नसल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। मान्य न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांना आदेश केला असून त्या ठिकाणचे असलेले डॉक्टर पाटील यांची संपर्क साधला असता सायकेट्रिकची टेस्ट करणारे किंवा त्या विभागाचे डॉक्टर हे आता अवेलेबल नसल्याकारणाने उद्या रोजी त्याची टेस्ट करण्याची ठरवले आहे।